असे काम करले का वामण्या? काल जे काम केलं ना, जोरदार केलं, भाषणही चांगलं दिलं आणि मसाले भातही वाटला. त्याच्यानं प्रत्येक जण त्याला नाव काढू राहिलं. हे काही कामाची गोष्ट नाही ना. याच्यात काळ्या करू दे, त्याच्यात काळ्या करू दे, असं करू दे, तसं करू दे. समाजसेवा करायची आहे तुम्हाला तर अशा पद्धतीनं करा. अशा पद्धतीनं केलं तर 4 लोक तुम्हाला आठवण करते, समजले ना. आणि हे लोकायले पैसे देऊन काही कामाची समाजसेवा नाही बाबू. आणि हे लोकायले तू जेव्हा तू उभा होता ना निवडणुकीत, त्या गलती एवढीच केली का ते दारू वाटली. तुम्हाला आवडलं ना, तुम्हाला आवडणंच महत्त्वाचं होतं. आता असेच कामं करतो आणि ते कबूतर शर्यतही चांगली केली ना आपण. ते जोरदार केली. त्या सगळं गाव एकत्रित झालं आणि आजूबाजूचे गावही आले. ते मनोरंजनासाठी चांगलं होतं. आता तुम्हाला समोर असेच समाजकार्य पाहायला भेटन. का रे मोहन, काल तर भल्ला भिडला होता रे. मसाले भात खाले 3-3, 4-4 प्लेटा कायले म्हणते राजा. आणि मार घेऊन राहिला होता तू नाही म्हणेपर्यंत. आपल्याच हातानं घेऊन राहिला होता. त्याला वाटणेवाल्याला वाटून होता देऊ राहिला. आणि मिटिंगच्या वेळेस तुला यायला काय झालं लवकर? मिटिंगच्या वेळेस नाही येऊ शकला. हे असे महाप्रसाद असले, फुकटा फाकटा जेवण असलं का भातच येतं. आता पोटाला लागली तेवढी खाते, आता पोटाच्या वर खाते काय? तू मनोराला पोटाला लागते तेवढी खाते आणि पोटाच्या वर खाते काय? त्याली बायको आली इथंच खाले, तू याला खाले, इथंही खाऊन घेतली आणि घरच्यासाठी नेली ना गंजभर. मी पाहिली ना. अरे मला वाटलं मसाले भात वाया जाईन सकाळी, म्हणून गंजभर घेऊन गेलो. मस्त त्याचा नाश्ता होऊन गेला सकाळी. गंजाच्या गंजले का त्या नेले घरी आणि बाकीचे 10-15 जण उपाशी राहिले, त्याला भेटली नाही खाले. हे असे कामं करत असतं काय? हे यन 10-10:30 वाजता सकाळी त्याला काय खायलाच भेटन काय? कमाल आहे तुमची बी. आणि वर्गणी रे, वर्गणी आली नाही त्याली आधी. झाली ना आता जयंती, आता कायची वर्गणी मागू राहिले? फालतूचे नाटकं नाही पाहिजे इथं. झाली जयंती असं तसं, बाकीचे काय म्हणन? एवढ्या जणांना वर्गणी दिली, चुपचाप वर्गणी देजो. भेटून जाईल ना, आज घेऊन गेला रात्री. अरे अरविंद भाऊ, काल कोणता आकडा आलता? काल एक आला होता राजू. आज लवू राहिले का काही? नाही बाबा, मी तर नाही लावत. 10 रुपयाचा दुवा करून टाका माया. सोबत माया कर्जा 10 रुपयाचा. 10 रुपयावरच कामाला लगे. बस जास्ती लालूच करायला नाही पुरत. पैसेच चालले ना माणसाचे. चलता का हो नामदेवराव? अरे नाही काम आहे मला सध्या दिलीप भाऊ सोबत, त्याच्यानं मी काही येत नाही. चला येतो मग. काल मसाले भात भल्ला जोरदार झालता पण. मग मटेरियल बी तसंच टाकलं होतं ना त्यानं. पण तांदूळ कणी त्यानं कंट्रोलचे टाकले, त्याच्यानं सगळा गेम ऐकला. त्यानं जर बासमती नाही तर कालीमूस टाकला असता, एक नंबर काम जमलं असतं. मग तर ते बिर्याणीले फेल पाडून टाकलं असतं त्यानं. अरे किती रुपयाचा तांदूळ येत होता, काही बी जे आहे त्याच्या समाधानी माना लागते. उठ रे, उठ लवकर. 10:30 वाजले. ते सुद्धा माप्पा आले बाहेर. कोणते सुद्धा मापा आले विचारून ये बरं. मी काही इथं नोकरी नाही आहे मी. तू उठ आणि पाय कोणते आले तर. काय आई, जरा तर झोपूही नाही देत. 10:30 वाजले. 12 वाजता उठवतो मला. 12 वाजता येजा म्हणा कोणते सुद्धा मापा होतं. 2 मिनिटात उठला तर ठीक आहे. ते बाहेर आहे उभे लय वेळचे. थांबा म्हणा 5 मिनिटं येतो. काय चालू आहे आता सुदाम काका? अरे काही नाही, हेच आपला कटला. काय करणार आहे दुसरं? आता कोणतं काम होते आपल्या इकून? काही एमआयडीसी थोडी घेते काही आपल्याला. आणि वावर धुरायचे कामं आता काही जमत नाही कमरीच्यानं. याच्यासोबत कोणतं काम पडलं तुम्हाला? अरे काही नाही, थोडं काम होतं त्याच्यासोबत. काय म्हणता सुदाम आप्पा? या ना इकडे या ना. कटला 16साठी आलो होतो. हे ताले पैसे घे आणि ते कटला दे मला. अरे किती आहे हे? तर 550 रुपये दिसू राहिले. 600 रुपये पाहिजे पुरे. तुम्हाला ते पहिलेच म्हटलं आहे. तुम्ही उद्या न्या, परवा न्या, हप्त्याभरान न्या की महिन्याभरान न्या. 600 रुपये लागन आणि त्याच्यावर दिवस गेले तर 700 रुपये लागन. पहिलेच सांगितलं होतं. हे तर 550 आहे. अरे घेऊन घे राजा 550. दे ना कटला, भाडे आण राजा माये. नाही ते नाही जमत. कमीत कमी 50 मले उरले पाहिजे आणि 50 सोन्याला तर उरले पाहिजे. तुम्ही तर 550 देऊ राहिले. अरे घेऊन घे ना बाबा 550. दे ना कटला, भाडा आहे मले. काय लेका 50 साठी असा करू राहिला? अरे महिन्यातून 2-3 डाव तर येतोच ना मी. त्यापाशी कटला गाण ठेवाले. नाही मी कटला देत नाही. तो सोन्या मग मला म्हणते का त्या 550 कसे घेतले. 600 रुपये द्या, ते काही सांगू नका. काय लेका गरीब माणूस आहे ना मी. माझ्यासोबत असा करतं काय? आणि देशीवर कसे पैसे देता? गरीब आहे तर आम्ही काय करावं? देशीवाल्याला बरोबर देता. 600 रुपये पाहिजे, नाही तर कटला नाही जाऊ देत मी. हे घे बाबा, आखरी मानूनच नाही राहिला नाही. 600 घेतले राजा. कसं काय मानणार आहे? तुमच्या अर्जंटमध्ये काम करावं आम्ही आणि त्याच्यातही तुम्ही आम्हाला गपकनी देऊन द्या. चल येतो रे गिलबिल्या. हाव काका, त्यासोबत कोणतं काम पडणार रे जायला? अरे यायचाच तर कटला होता, गाण ठेवला होता. 500 रुपये घेतले होते. 500चे 600 घेतले. 10 रुपयासाठी ठेवला असं गाण. नाही तर मग कायच्यासाठी ठेवते तर? आज एक कविताबाई काऊन नाही आली? तिची पोरगी आणि जवाई येऊ राहिले म्हणते आज, म्हणून ते काही आली नाही. घ्या जरा पाण्या पावसाचे लवकर करा तो संभार. मग अधिक तिकडे गांजरही उपळणं आहे. पाणी याच्या अगोदर हे सगळं झालं पाहिजे आणि मार्केटात माल गेला पाहिजे आपल्याला. नहीं तो बस ढिंगानाच है। अरे इनमीन 3 बाया है और उसमें तुम बोल रहे कि जल्दी जल्दी होने को होना, कैसे होगा?
अरे और आदमी लगाने पडेंगे ना तुम्हारे को. अरे इले म्हटलं म्या का वासन तेवढ्या बाया घेऊन ये पटापट होऊन जाते. हा अर्ध्या समारावर भिडतो आणि अर्ध्या गांजरावर भिडतो आणि उरल्या सुरल्या कांद्यावर देतो टाकून पटापट होऊन जाते सगळं. एक काम करो तुम जाओ रात में बाया के घर को और सबको बुला लो. क्या बोल रही मैं? तब जाके बाया आएंगे और 10-10 रुपये रोज ज्यादा दे देना उनको. तब जाके आता है, वैसा नहीं आता वो. पत्ता गोबी तर आली तोडाले. पहा लागन आज रात्री मजूर आणि उद्या यायचा नायनाट लावून टाका लागन. घ्या जरा गोष्टी कमी करा. रपा हात चालवा जराशे. वसंतराव या इकडे या बरं. तुम्ही इकडून सांबार उपळा, मी इकडून सांबार उपळतो आणि पटापट गड्ड्या बांधून फेका. लवकरात लवकर मार्केटात टाकणार भाजीपाला पाणी चालू व्हायच्या अगोदर. पाणी तर या 1-2 दिवसात सांगितलं आहे. आता 1-2 दिवसात एवढं मोठं होते काय? मजुरं नाही लावा लागत काय? त्या 3 बाया ना आपण दोघं 5 जण झालो. पाणी याच्या अगोदर झालं पाहिजे सगळं. काही जे आपले समजा बाया आहे त्या आलूवर आहे तिकडे देवानंद भाऊच्या याच्यात. शांताबाई तात्यावर वसंतराव बी भीड गए उधर से. काही गमतही नाही राजा घरी इकडे तिकडे दिवसभर बसा. काही पाहिजे होतं का कामगी. आता मोहनचं बरं आहे, पांटेला आहे, दिवसभर चालूच राहते काही ना काही गिरायकी. मग तुम्ही टाका ना आपले धंदे, भाजीपाल्याचा धंदा करा, काहीचा करा. ते जीवावर येते तुमच्या आल्या. तुम्हाला पाहिजे चालचालव काम आणि इकडे तिकडे घुमाले एमआयडीसीत चालले जा कामाले. अरे अटरे त्या एमआयडीसीत आणि फेमाडीसीत काम नको सांगू. बस गेला का गेला एक डावचा 8 घंटे लटकला राहिला त्याच्यात. काही तर 12 घंट्याच्या ड्युटी आहे. म्हणजे हे असंही काम नाही पाहिजे तुम्हाला, तसंही काम नाही पाहिजे. तुम्हाला दिवसभर घुमाच आहे ना, अळदीपणा आहे ना तुमच्या अंगात, हे सांग ना. अळदीपणा कायचा आहे? तू वावरातले कामं सांग ना. वावरातले कामं नाही करत का आम्ही? आता वावरातले कामं कोणते करता तुम्ही? आता कोणते वावरातले काम आहे? आता काय लोकांच्या वावरात भाजीपाला लावलेला आहे. आता मग भाजीपाला उपळाले सांग ना. भाजीपाला उपळतो ना आम्ही. आता कोणी आला तर नाही मग पांटेल्यावर म्हणाले का मजुर पाहिजे म्हणून. जर असलं काही तर मग मी तुम्हाला सांगतो. हे दोघं येऊ राहिले रे बा. या दोघांचं बरं आहे राजा. यायच्यापाशी कुठून ना कुठून आवक चालूच राहते. मोहन दा काल तर भल्ला भिडला होता मसाले भातावर. ऐकूनच नव्हता राहिला राजा. काय सकाळपासून काय उपाशीच होता काय? काहून त्याने खाल्ला काय? त्याही तर खाल्ला 3 प्लेट. हा पण आम्ही इथंच खाल्ला. त्या तर घरी नेला गंजभर. सगळ्यालेच माहित आहे त्या गंजभर घरी नेला म्हणून. अरे का सगळे जण मायावरच लक्ष ठेवून होते काय? आज तर त्याच्यावरच भागते. मग स्वयंपाक करायचं कामच नाही आहे घरी. बरं जाऊ दे तो विषय सोड. याच्यासाठी म्हटलं एखादं काम पाहिजे ना तिघायसाठी. अरे यायले तर मस्त आंबे जिकाले पुरले असते. 1 नंबर सीझन मारला गेलं असतं. पण नाही, इकडे तिकडे घुमू दे, हे करू दे ते करू दे. मस्त आंबे इकले असते, पैसे झाले असते. हाव राजा आंबे इकाले पुरले असते आम्हाला. एवढं सीझन मारून घेतलं असतं आंब्याचं. बरसात पाण्यापुरती पैसे निघून जात होते खर्चा पाण्याले. चल येतो मोहनदा, उशीर होऊ राहिला आम्हाला. कुठं चालले कुठं तुम्ही दोघं? पोहाले चाललो. अरे ये ना हो देवानंद भाऊ, काहून असे करू राहिले? लवकर या ना जराशे. भूक लागून गेली ना बायाले. बस हातपाय धुऊ राहिलो, येऊनच राहिलो. मी काय म्हणून राहिली होती तुम्हाला, जर मजुर नाही भेटले तर जास्त त्रास करून घेऊ नका. हा आपले नामदेवराव आहे, दिलीप भाऊ आहे, येईल म्हणून पाना. हे येतेच ना नाहीतरी आपल्या वावरात कामाले. अरे हो मला लक्षातच नाही आलं. एक शब्द म्हणून पाहा लागन त्याले. पण तरी पाहिजे ना आपल्याला. तरी बाया पाहिजेत आपल्याला कामाले. तुम्ही एक काम करा, संध्याकाळी बायाले भेटून घ्या आणि त्याला म्हणा तुमच्या दोस्त मित्राले. अरे जेवणही झालं का लगे तुमचं? मस्त काम आहे. आम्हाला बोलावलं आणि जेवणही घेतलं. मजा घेऊ राहिली तिथून नाही? इतक्या वेळची वाट पाहू राहिलो तुमची वाली. जेवण घेईन का आम्ही तुमच्याशिवाय? या बसा लवकर. तात्या पत्ता गोबी आली राजू तोडाले. माय झाले आता आलू काढणं. थोडं शकत राहिले आहे, ते होऊन जाते आजच्या तारखेत. मग भिडतो यायले कांद्यावर. अरे तुम्ही तर पुरी पत्ता गोबीच लावली आहे ना. तुम्हाला काही टेन्शन नाही. ना सांबार लावला आहे ना, गांजर लावले आहे, अधिक पालक आहे, मेथी आहे. नंतर होते त्या गोष्टी, पहिले जेवण करून घ्या, नंतर करता ना फुरसतीत त्या गोष्टी. अरे जरा चिरा तर लागत होता त्याले. चिरचूर करून जरा घोयाना बनवा लागत होता त्याचा. काय तसंच ठेवून दिलं तुम्ही बी. अरे जे लागते घोयाण्यात ते खा तुम्ही. कच्चं टमाटर पाहिजे टमाटर खा, गांजर पाहिजे गांजर खा, सांबार खा. जे कच्चं वाटते ते खा. कैरे आहे आणि पिकलेले आंबे आहे खा. काय पाहिजे तर जेवासोबत. असं जेवण होते का कुठं? होते का तुम्हीच सांगा. तुमचं काय बापा, तुम्ही रोज वावरातच जेवता. आम्हाला थोडी भेटते रोज रोज वावरात जेवाले. मग डब्बा घेऊन याचा. काही उरलं सुरलं कामही करायचं आणि इथं जेवणही करून घ्यायचं. काय आहे, झोप आली तर एखादा झोपही घेऊन घ्यायची. जेवण करून घ्या पहिले, नंतर होते ना गोष्टी. हा एखादा घास घीस अटकला तर बसतान खोकलत. आत्ता झालं व तैट जेवण. माया भाजीपाला पुरा काढायला आला आता. आता डायरेक्ट त्याला मार्केटात टाकून देतो. माई पत्ता गोबी आली आता काढाले. आज रात्री आपण मजुरं पाहायला चाललं जाऊ. पटापट अटपा लागणे पाणी याच्या अगोदर. कारण आता कसा जून महिना चालू झाला आजपासून. माय होऊन जाते 2-3 दिवसात कांदे होऊन जाते. पाण्याच्या अगोदर माय निपटून जाते. आता इकडून गेल्याबरोबर पहिले आपण मजुरं पाहिले जाऊ. काय म्हणून राहिलो मी पाटील आणि देवानंद भाऊ? जेवढे भेटले आपल्याला तेवढे कमीच आहे. कारण जेवढे जास्त असन तेवढ्या लवकर आपल्या वावरातला भाजीपाला निघून मोकळं होऊन जाईल आणि डायरेक्ट मार्केटात माल नेऊन विकून टाकू आपण.
स्वतः इकाले बसतो म्हटलं तर एवढा मोठा माल खपत नाही आणि एवढा टाइमपास काही करायला पुरत नाही. आपल्याला बाकीचे कामं आहे त्याच्याच मागं काही डोकसा लढवायला नाही पुरत. का हो पाटील भाऊजी, यायला म्हटलं म्या का जर मजूर नाही भेटले तर एक काम कर जा. हा, आपले नामदेवराव आहे, दिलीप भाऊ आहे, ते सल्ल्या शाहरुख आहे, यायला घेऊन ये जा बा कामाले. नाहीतर ते येतेच ना. अरे हो तात्या, ते बी चालते ना आपल्याला आणि पटापट कामही करते ते. त्याईनं जर हाव म्हटलं तर त्याला तर आणतो. एक नंबर कामही करते ते, टेन्शन नाही आहे त्याचं. आणि त्याला काम सांगायची गरज नाही आहे, त्याला सगळं जमते वावरातले कामं. पहा ना हो नामदेव काका, एखादं काम असेल तर पहा ना आमच्यासाठी. अरे बरसात पाणी निघून गेला पाहिजे ना आमचं. अरे सध्या कोणतं कामच तर नाही आलं रे आपल्यापाशी. आलं तुम्ही सांगत नाही का सगळ्यालेच घेऊन जातो. आता तुम्हाला कसं, तुम्हाला पेन्शन चालू आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही. पण आम्हाला काय आहे, हां आमचे लग्न व्हायचे आहे त्याच्यातनी, कामधंदे नाही आहे. तिकडे चालले जाणार तुम्ही, पुण्याले नाही तर मुंबईले. हा, तिकडे भेटते ना कामधंदे तुम्हाला एखाद्या कंपनीत. अरे का 12-12 घंटे काम करून आमची पुरी जवानी का त्या कंपनीतच घालता का तुम्ही? म्हणजे तुम्हाला रोजचं कामही नाही पाहिजे आणि कामही पाहिजे असंच आहे. मला तर काही समजून नाही राहिलं तुमचं. आता सध्या तर कोणतं काम आहे नाही. आम्हीच आमच्या मजूर आहे, हे आकडे लावून चालू आहे आमच्या काढणं. त्याच्यात ते आकडे भेटून नाही राहिले. एखादा आकडा भेटला का 2-3 दिवसाची मजुरी निघू राहिली. मग तुमचं म्हणणं काय का आम्ही आकडे लावू? म्या कधी म्हटलं असं? तुम्हाला सांगू राहिलो मी. सरपंच साहेबानं सगळ्याच्या सोया लावल्या, पण इथं जे बेरोजगार आहे त्याची सोय काहीच लावणं नाही चालू आहे. अरे ते सरपंचच आहे ना, एकाच्या मायबीन आमदार आहे का खासदार आहे का मंत्री आहे काही समजून नाही राहिलं. अरे साधे गावातले सरपंच आहे ते, वावर धुऱ्यात त्याच्यावाल्या काम असलं तर आपल्याला सांगत नाही का ते? बाकीच्यापेक्षा 5-50 जास्तही देते ते. आणि तुमच्या इथे जीवावर रोज काम करायच्या. तुम्हाला पाहिजे जेव्हा पैसे नसले तेव्हा काम पाहिजे, असं आहे. असं थोडी असते कुठं. तू तर राजा म्हण्या वकील आहे, तू 1-2 केसा जरी केला त्या महिन्याच्या तरी त्याला खर्चा पाण्याचे पैसे निघते ना. तू काय करू राहिला राजा, मला समजून नाही राहिलं. अरे वकिली केली आहे त्यानं, सगळं बरोबर आहे, डिग्री आहे त्याच्यापाशी, पण काय कामाचं माहित नाही का तुम्हाला? सरपंचाच्याच वेळेस कसं केलं होतं तर? त्या पुष्पाबाईच्या सामटीत जाऊन पाहिजा, तिथं भेटन बाया. सगळ्या जिकडे घुमतो आता. चल येतो. का हो पाटील, 4 व्हीलर घेऊन घेऊ काय? थोडं इम्प्रेशन पडते आपलं. अरे तिथं इम्प्रेशन पाळाले चाललो का मजूर पाहाले चाललो? पहिले सामटा सुमटा आहे, गाड्या पलटत नाही. काय तुमचं बी चल ना येणंच बावा, कायले फालतू डोक्षाला त्रास घेऊ राहिले. लवकर चला जराशे. माधुरी वहिनी, ओ माधुरी वहिनी, अरे हाय काय घरी? बोला सरपंच साहेब, कशी काय आठवण केली? आठवण तर तुम्हाला माहित आहे आम्ही कायच्यासाठी करतो. 15 मजूर पाहिजे होते. मायावाला भाजीपालाच उपडणं आहे आणि पाटीलचा भाजीपालाच उपडणं आहे. देवानंद भाऊच्या ह्याच्यात नाही पाहिजे वाटल्यास. पण तुम्ही आता दोघांचं काम करा आमच्या. लय उशीर केला ना तुम्ही. आता वक्तात कुठे भेटत असते काय? चालू आहे आमचं काम तर आता. रामा भाऊच्या ह्याच्यात आहे आम्ही आता सगळेच्या सगळे. त्याचा भाजीपालाच उपडणं आहे. आता तर काही मुश्किल आहे जमणं. आणि इथून एवढ्या पट्ट्यात घुमूही नका, कारण इथून एवढ्या पट्ट्यातले सगळे जण आम्ही तिथंच चालू आहे आमचं. तरी त्याचं 3 दिवसाचं काम बाकी आहे. अरे असं नका म्हणू, ला आशेनं आलो आम्ही तुमच्यापाशी, असं नका म्हणू. आमचं पाण्याच्या अगोदर तुम्ही भाजीपाला काढून द्या. वाटल्यास 30-30, 40-40 रुपये तुम्हाला जास्त देतो आम्ही मजुरी. नाही ना, जमतच नाही, होतच नाही. कसं आहे, काम घेतलेलं आहे ते झाल्याशिवाय आम्ही दुसऱ्या इकडे येऊ नाही शकत. वाटल्यास 1-2 बाया जर ऍडजस्ट झाल्या तर मी तुमच्या इकडे पाठवून देईन. अरे 1-2 बायात काय होते? काहीच तर नाही हो, काहीच नाही होत 1-2 बायात. मग आता तुम्हाला हे पहिले समजायला पाहिजे होतं. आता वक्तात तर नाही भेटत. अरे कमीत कमी फुल नाही तर फुलाची पाकळी तर पाठवा. हा, 3-4 बाया तर पाठवा कमीत कमी, नाही 15 तर. 3-4 बायाची गॅरंटी घेत नाही, 1 किंवा 2 बायाची गॅरंटी घेतो. जर ते बी भेटल्या तर आम्हाला 2च बाया पाठवून देतो. बाकी तुम्ही काही अपेक्षा ठेवू नका. मग आता वावरातच राहू देऊ का भाजीपाला? काढत नाही आता, पाण्यानं सोडू देतो. अरे भेटते ना, बाया नाही भेटल्या तर माणसं भेटन. काय आहे त्याच्यात? माणसाला देऊन द्या 50 रुपये शिल्लकचे. मजुरीच्या वरत 350 रुपये रोज माणसाला देऊन द्या, येऊन जाते माणसं. आता तुमच्याही पशी माणसं असन तर माणसंही पाठवून द्या, बाया असन तर बायाही पाठवून द्या. हा, जमल्या तर पाठवा पण तुम्ही नक्की. काय आहे तर तुम्हाला मी 100-200 तसेच देऊन देतो. 100-200चा प्रश्नच नाही आहे सरपंच साहेब. असले माणसं तर काय करू घरी, तुम्ही सांगा. पाठवून देणंच आहे. त्याला मजुऱ्या भेटते, त्याला घर चालवणार. पण आता आहेच नाही तर काय करू? आता ह्या ज्या नवीन सुनवारे आल्या आहे, या आले नाही पाहत ना, तुम्हाला तर माहित आहे. तरी पाहिजा असले तर पण आठवणीनं पाठवता तुम्ही. जेवढ्या जास्त होत असेल माझ्यानं, हा तेवढ्या पाठवतो मी. तुम्ही 2-3 जण एक काम करा. तू ह्या चौकात बस, तू त्या चौकात बस, तू तिकडे बस. मस्त भाजीपाला आणत जा, मार्केटातला निघत जा. चांगले पैसे उरते ना. अरे त्याले तर किती डाव म्हटलं, ऐकत नाही ते. त्याले पाहिजे चालू काम. पैसे आले का काम करायची इच्छा नाही होत त्याची. मग इच्छा नाही होत तर मुश्किल आहे तुमचं लग्न होणं. लग्न होणं तुमचं कठीण आहे. मग कोण देणार आहे पोरगी?
कामच नाही करत तुम्ही रोजचं तर त्यानं पोरीची सेटिंग लावली आहे मोहन, त्याला त्रास नाही आहे, पहिलेच पाहून ठेवले आहे त्यानं. हाव रे प्रेम प्रसंग करू राहिले काय दोघे जण तात्या येऊ राहिले रे इकडे कुठं गेले होते तात्या तिघ जण? तिकडे गेलते वाटते. जेवण झालं ना आता, आणि तिकडे कधी जाऊ? तिकडे नाही गेलतो, इकडे गेलतो मजूर पाहिले. मजूर काय भेटून नाही राहिले. भाजीपाला काढणं आहे राजा, मा याच्यातला पाटीलच्या याच्यातला, दोघांच्या याच्यातला भाजीपाला काढणं आहे. मजूर नाही भेटू राहिले. सांग, मजुरी नाही भेटू राहिले? काय मजुरी चालू आहे? 300 रुपये चालू आहे. 330 रुपये रोज देतो म्हटलं त्याले, तरी याले तयार नाही आहे. आम्ही येऊ काय? तुम्ही म्हणत असाल तर आम्ही येतो बा कामाले. तुम्ही तर माझ्या तोंडातला शब्दच हिसकला. आता मी तुम्हाला म्हणूनच राहिलो होतो का तुम्ही खाली पिली आहे, चला भाजीपालाच काढणं आहे, जास्त त्रास बी नाही आहे. सकाळपासून म्हणून राहिले तात्या ते काम आहे काय दे, एखादं वावरातलं असेल तर वावरातलं दे, बरसात पाण्यासाठी खर्चाले पैसे होऊन जाते. आणि आता काय तुम्ही झाले एक नंबर काम जमलं त्याचं. बरं येऊन कोण कोण राहिलं ते तर सांग. मी तर येऊनच राहिलो. सल्ल्या येते, नामदेव काका येते, दिलीप भाऊ येते आणि आपला मन्या येते. म्हणजे 5 जण तुम्ही झाले समजा. तू चलता का रे मोहन? नाही बा पांटेला सोडून कुठे येऊ? अरे धंदे आहे ना, मग इथं कोण बसा? पांटेला बंद दिसान तर मग गिराईक दुसरीकडे भटकते ना. चलशील तर चल, काय त्याच्यात दिवसभर नाहीतरी वसानच तर पडलं राहते का? कोणता धंदा करू आला तू एवढा? चालू आहे ना बा आपली 300-350 रुपये रोजंदारी हिच्यावरच, कायले फालतू नाही माईकून नाही होत. बरं ठीक आहे, मग सकाळी तुम्ही तयार राहायचा. दिळी करायची असेल तर दिळी करजा, आणि उदाळ्यात घेत असाल तर उदाळ्यात घेऊन घ्या. नाही नाही, मजुरीनंच करतो. त्या अंगावरचं काम काही वाटत नाही आम्हाला. या मग नक्की उद्या. चल ना रे मोहन, काय उरायलं? तू असला का जरा मजा येते, आणि थोडा कसा ढेरी कमी होऊन जाते त्याली, त्याच्याच्यानं म्हणून राहिलो चल म्हणून. पाहतो मी रातभर विचार करतो आणि सांगतो तुम्हाला.